नमस्कार, मी अशोक उन्हाळे. दामाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन. पंढरपूरमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका, आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता. मनोज पाटील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नवीन पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभू यांची बदली. मंगळवाड्यातील जुन्या पोलीस वसाहतीस आग लागून अभिलेख व इतर साहित्य जळून खाक. कडकममध्ये मराठा समाजाचा आक्रोश, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, चक्काजाम आंदोलन. मराठा समाजाचा अंत पाहू नका, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचा इशारा. आणि ब्रह्मपुरी येथे आरक्षण मिळावे या मागणीसाठी रास्ता रोको. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. संबंध राज्यभर मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पेटला असतानाच पंढरपूर तालुक्यात विठ्ठल नामाचा गजर होत होता. पंढरीत आलेल्या लाखो भाविकांना त्रास होऊ नये यासाठी आंदोलक जबाबदारीने वागत होते. मात्र आता आषाढी यात्रेनंतर 2 दिवसांनी पंढरपूर तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलनाने जोर धरला असून ठिय्या आंदोलने आणि रस्ता रोकोचे लोण खेडेपाड्यापर्यंत पोहोचले आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सरकार विरोधात आक्रमक लढा देण्याची ठिणगी पंढरपुरात पडली. येथील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेऊन आरक्षण मागणीसाठी आंदोलन उभारण्याचे ठरवले. या कामी सर्व समाजास हाक दिली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनाने तापू लागला. हे घडत असतानाच आषाढी यात्रा सुरू झाली आणि येथे येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी आंदोलनकर्त्यांनी आणि मराठा समाजाने आंदोलन स्थगित ठेवले. या दरम्यान या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी काही आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. याच वेळी पंढरपूर मंगळवाड्याचे आमदार भारत भालके यांनी राजीनामा देऊन आरक्षणाच्या लढ्यात उडी घेतली. आषाढी यात्रेनंतर 2 दिवसात पंढरपूर तालुक्यातील मराठा समाजातील लोकांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार भालके यांनी मार्गदर्शन केले. मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार अवघ्या 2 दिवसात या आंदोलनाची धग गावोगावी पसरली. शनिवार दिनांक 28 जुलै रोजी पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर रस्ता रोको करण्यात आला. सुस्ते येथे 2 दिवसापासून युवकांचे ठिय्या आंदोलन सुरू असून सरकारच्या निषेधार्थ युवक सामूहिक मुंडन करीत आहेत. याच प्रकारे गावोगावी या आंदोलनाची धग पसरत आहे. दिनांक 2 ऑगस्ट पासून येथील तहसील कार्यालयासमोर 7 दिवसांचे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. काही ठिकाणी युवकांनी आत्महत्या करण्याचे प्रकार घडले आहेत. आषाढी काळात राज्यभर पेटलेले आरक्षणाचे आंदोलन शांतपणे पाहणाऱ्या या पंढरपूर तालुक्यातील मराठा समाजाने आपले आंदोलन तीव्र केले आहे. ठाणे शहर पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभू यांची बदली झाल्याने मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यातील 95 भारतीय पोलीस सेवा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केल्या. त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील 4 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभू यांची मुंबई येथे वाहतूक शाखेत तर सोलापूर शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नामदेव चव्हाण यांची जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांची औरंगाबाद राज्य गुप्त वार्ता विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवार शहर पोलीस चौकीच्या समोर असलेली मोडकळीस आलेली जुनी पोलीस लाईन वसाहतीमध्ये पहाटे अचानक लागलेल्या आगीत पोलीस ठाण्याकडील जुना अभिलेख व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान या घटनेची पोलिसांमध्ये नोंद झालेली आहे. मंगळवार शहरात दत्तूगले येथे जुनी पोलीस वसाहत आहे. ती सध्या मोडकळीस आल्याने तेथे पोलीस कर्मचारी राहत नाहीत. मात्र त्या ठिकाणी गुन्ह्यातील जप्त केलेले मुद्देमाल ठेवला जातो. दिनांक 28 जुलै रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी अचानक आग लागल्याने ही इमारत जळून भस्मसात झाली. पहाटे नागरिक फिरायला जात असल्यामुळे लोकांच्या नजरेस ज्वाला दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले व घटनास्थळी अग्निशामक बंब दाखल झाल्यानंतर पाण्याची फवारणी करून आग आटोक्यात आणली. या इमारतीमध्ये लाईट नसल्यामुळे शॉर्ट सर्किटने आग लागणे अशक्य आहे. त्यामुळे ही आग नेमकी कशा
कशामुळे लागली याचे उत्तर पोलिसांना मिळू शकले नाही। कोणीतरी अज्ञातपणे खोडसाळपणाने आग लावल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। यामध्ये जप्त मुद्देमाल जळाल्यामुळे पोलिसांच्या गाफीलपणा दिसून येत आहे। जप्त मुद्देमाल हा जुना असल्याने पोलीस सूत्राकडून सांगण्यात येत आहे। या घटनेची खबर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी दिल्यानंतर आकस्मिक जळीत अशी नोंद करण्यात आली आहे। सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मागील 8 दिवसापासून संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनाला प्रतिसाद देत करकम तालुका पंढरपूर येथे दिवसभर बंद ठेवून व टेंभुर्णी पंढरपूर मार्गावर सुमारे पाऊण तास चक्काजाम आंदोलन करून शासनाच्या वेळकाढूपणा धोरणाचा निषेध नोंदविला। सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यासाठी मागील वर्षभरापूर्वी राज्यभरात शिस्त, संयम आणि शांततेच्या मार्गाने 58 मुखमोर्चे काढून विराटतेचे दर्शन घडवले, परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने याची दखल घेतली नाही। त्यामुळे सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या मशालीचा प्रारंभ तुळजापूर येथून करण्यात आला असून त्याची धग आता राज्यभर पोहोचली आहे। अशातच कैलासवासी काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेऊन समाजासाठी बलिदान दिले। एकाने विष प्राशन करून आपला जीवन यात्रा संपवली, तर मुंबई येथे आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला होता। एवढे होऊनही शासनाने अद्याप दखल न घेतल्याने मराठा समाजातील तरुण अधिकच आक्रमक होत असून शासनाबद्दल तीव्र उदासीनता व्यक्त होत आहे। आषाढी एकादशी पूर्वी मराठा समाजास आरक्षण न दिल्यास विठ्ठलाच्या शासकीय महापूजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखणार असल्याचा इशारा मराठा समाजासह धनगर, कोळी, मुस्लिम समाजाने दिला होता, परंतु मुख्यमंत्र्यांनी आरक्षण जाहीर न करता उलट मराठा समाजातील युवक भाविकांच्या रांगेत साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणणार असल्याचे बेजबाबदार वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले असल्याच्या भावना रास्ता रोको आंदोलनादरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, सरपंच आदिनाथ देशमुख, प्राध्यापक सतीश देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल शेळके, तंटा मुक्ती अध्यक्ष सुनील झिरपे, शहर अध्यक्ष अर्जुन शेटे, राहुल शेंटे, सचिन शिंदे, फिरोज कोरबू यावेळी बोलताना व्यक्त केले। इसगाव तालुका मोळ येथे स्वर्गवासी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले। यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी सदरचा इशारा दिला। मराठा समाजाने मुंबई येथे काढलेल्या 58व्या मूक मोर्चाच्या वेळी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झाली नाही, म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील 50% सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठ्यांसाठी घोषित केलेला 16% आरक्षणाचा अध्यादेश काढून त्याचे त्वरित कायद्यात रूपांतर करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत आणि कैलासवासी काकासाहेब शिंदे यांना त्वरित आर्थिक मदत देऊन हुतात्मा घोषित करावे। या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शासनाकडे वारंवार करण्यात येत आहे। सर्व महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे, तरी सुद्धा शासनास व सरकारला जाग येत नाही। शासन झोपेचे सोंग घेत आहे। त्वरित मराठा समाजास मागण्या मान्य कराव्या, अन्यथा मराठा समाज आपली जागा दाखविण्यास वेळ लावणार नाही, असा इशारा शैला गोडसे यांनी यावेळेला दिला। ब्रह्मपूर येथे मराठा, महादेव कोळी, धनगर, मुस्लिम, लिंगायत आणि इतर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंगळवार सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दरम्यान यावेळी ब्रह्मपूर गावातील व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी येथेही शनिवार सकाळी 10 वाजता मंगळवार सोलापूर महामार्गावर ब्रह्मपूर येथे रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांची रीग लागली होती। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। पंढरपूरमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका, आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता। मनोज पाटील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नवीन पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभू यांची बदली। मंगळवाड्यातील जुन्या पोलीस वसाहतीस आग लागून अभिलेख व इतर साहित्य जळून खाक। करकम मध्ये मराठा समाजाचा आक्रोश, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, चक्काजाम आंदोलन। मराठा समाजाचा अंत पाहू नका, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचा इशारा। आणि ब्रह्म
येथे आरक्षण मिळावे या मागणीसाठी रास्ता रोको. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.